ओके, काल आपण फंक्शन म्हणजे काय हे बघायला सुरुवात केली होती. व्हॉट डू यू मीन बाय फंक्शन? तर फंक्शन इज अ स्पेशल काइंड ऑफ रिलेशन. रिलेशनचाच एक तो प्रकार असतो. पण कोणतं रिलेशन? तर एव्हरी एलिमेंट इन द डोमेन, एव्हरी एलिमेंट इन द डोमेन किंवा आपण सेट ए म्हणूया त्याला. एव्हरी एलिमेंट इन सेट ए मस्ट हॅव युनिक इमेज इन सेट बी. युनिक म्हणजे वन अँड ओनली वन. युनिक म्हणजे काय? वन अँड ओनली वन. म्हणजे काय असतात हे मी म्हणलं ते लक्षात. पहिलं रिलेशन्स म्हणजे काय आपण मागे पाहिलं होतं की यातला एखादा एलिमेंट त्यातला एखादा एलिमेंट याची पेअर लावून याला आपण रिलेशन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? रिलेशन. पण सेट ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला ए बी सी डी असे यामध्ये समजा 4 एलिमेंट्स आहेत आणि इथं समजा 1 2 3 4 5 6 असे नंबर आहेत. तर ए इज रिलेटेड टू 1 फॉर एक्झाम्पल, बी इज रिलेटेड टू 6, त्याच्यानंतर सी इज रिलेटेड टू 3 आणि डी इज रिलेटेड टू 2. बघा, एका एलिमेंटला एकच इमेज असली पाहिजे, याला इमेज म्हणतात. 1 इज कॉल्ड इमेज ऑफ ए, 2 इज कॉल्ड इमेज ऑफ डी, 3 इज कॉल्ड इमेज ऑफ सी, 6 इज कॉल्ड इमेज ऑफ डी. एव्हरी एलिमेंट इन द डोमेन, या सेटला डोमेन म्हणतात, या सेटला कोडोमेन म्हणतात. ज्याच्यावर एरो आलेत त्यांना रेंज म्हणतात. हे मी सारखं सांगतो तुम्हाला कालपासून. याला या सेटला डोमेन म्हणतात, या सेटला कोडोमेन म्हणतात. ज्याच्यावरती एरो आलाय त्याला रेंज असं म्हणतात. आता इथं रेंज काय आहे? तर 1 2 3 आणि 6 ही रेंज आहे. डोमेन काय आहे? तर ए बी सी डी हा सेट डोमेन आहे. कोडोमेन काय आहे? कोडोमेन 1 2 3 4 5 6 हा कोडोमेन आहे. रेंज काय आहे? 1 2 3 आणि 6. तर रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. ही क्लाइंट सांगितले तुम्हाला. रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. बघा ना, हा 1 2 3 6 हा सेट या संपूर्ण सेटचा सबसेट आहे की सांगा तो. प्रॉपर इम्प्रॉपर कसाही असला तरी चालतो, पण तो सबसेट लागतो. तर हे जे रिलेशन आहे, हे रिलेशन, या रिलेशनला फंक्शन असं म्हणतात. फंक्शन हे नेहमी हे y इक्वल्स fx या फॉर्म मध्ये लिहिलं जातं. fx म्हणजे फॉर्म्युला फॉर्म मध्ये लिहिलं जातं. फंक्शन हे नेहमी टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहिलं जातं. फंक्शन ऑर्डर्ड पेयर्सच्या फॉर्म मध्ये पण लिहिलं जातं. ऑर्डर्ड पेयर्सच्या फॉर्म मध्ये लिहिलं जातं. आणि फंक्शन ग्राफिकल फॉर्म मध्ये पण दाखवलं जातं. म्हणजे ग्राफ काढून दाखवलं जातं फंक्शन. ते आपण नंतर पाहणार आहोत. फंक्शनचा ग्राफ काय प्रकार आहे वगैरे हे नंतर पाहणार आहोत. तर फंक्शन हे नेहमी या फॉर्म मध्ये लिहिलं जातं. उदाहरणार्थ बघा, y इक्वल्स एक्स स्क्वेअर, हेच मी काय एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं. y इक्वल्स एक्स स्क्वेअर हे एक फंक्शन आहे. त्यातला fx म्हणजे कोण सांगा? त्यातला fx म्हणजे कोण? तर एक्स स्क्वेअर. ह्याचा तुम्हाला हे ऑर्डर्ड पेयर्सच्या फॉर्म मध्ये दाखवायचं असेल किंवा व्हेन डायग्रामच्या फॉर्म मध्ये दाखवायचं असेल किंवा फॉर्म्युला मध्ये दाखवायचं असेल तर हे कसं दाखवलं जातं एकदा परत बघा. यातून तुम्हाला कालच्या काही गोष्टी क्लिअर होतील. आणि याच्यात महत्वाचा भाग काय एकदा परत सांगतो. सेट ए आणि सेट बी यांना आपण डोमेन आणि कोडोमेन म्हणतो की. डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला, प्रत्येक हा शब्द फार महत्वाचा आहे. डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला इथं युनिक इमेज असली पाहिजे. म्हणजे एका वेळेला एकच इमेज असली पाहिजे. म्हणजे असं चालत नाही बघा, याला ही इमेज आहे आणि याला ही पण इमेज आहे असं चालत नाही. याला ही पण इमेज आहे असं चालत नाही. हे रिलेशन मध्ये चालतं. हे रिलेशन मध्ये मी उदाहरण असं दिलं होतं की नाही. समजा ए हा व्यक्ती आहे, ए पर्सन. तो महाराष्ट्र टाइम्स पण वाचतो, तो सकाळ पण वाचतो, तो इंडियन एक्सप्रेस पण वाचतो. हे चालतं. हे रिलेशन झालं. हे रिलेशन झालं. पण मॅथमॅटिक्स मध्ये एक्सच्या एका व्हॅल्यूला 3-3, 4-4 वायचे आन्सर येऊ शकत नाही किंवा 2-2 आन्सर पण येऊ शकत नाही. परत सांगतो, एक्सच्या एका व्हॅल्यू करता एक्सच्या व्हॅल्यूज नेहमी इथं घेतले जातात. एक्सच्या व्हॅल्यूज, वायच्या व्हॅल्यूज सगळ्या ह्याच्यात असतात. एक्स कशात असतो? डोमेन मध्ये. वाय कशात असतो? कोडोमेन मध्ये. तर एक्स करता, आता उदाहरणार्थ एक्स करता मी -1 घेतला तर -1 चा स्क्वेअर हा y ची जी व्हॅल्यू येणार आहे तुमची ती एकच व्हॅल्यू यायला पाहिजे, युनिक व्हॅल्यू यायला पाहिजे. म्हणजे असं चालत नाही x ला -1 चा स्क्वेअर घेतला तर y ची व्हॅल्यू 1 पण येते, y ची व्हॅल्यू 3 पण येते, y ची व्हॅल्यू 4 पण येते. हे चालत नाही. एका व्हॅल्यूला, एक्सच्या एका व्हॅल्यूला एकच इमेज असली पाहिजे किंवा याला एकच प्री इमेज असली पाहिजे. याला प्री इमेज म्हणतात मागच्या एलिमेंटला. आणि समोरच्या एलिमेंटला काय म्हणतात? इमेज. ते मी पुढच्या एक्झाम म्हणजे ह्याचं जे मी व्हेन डायग्राम करेन त्यात परत दाखवतो मी तुम्हाला.
आपलं आता फंक्शन काय आहे सांगा, y इक्वल्स एक्स स्क्वेअर, म्हणजेच fx इक्वल्स एक्स स्क्वेअर हे फंक्शन आहे. लक्षात मी आता इथं दोन सेट्स घेतो. इथं हा सेट इंटिजर्सचा घेतोय, इंटिजर्स त्याला झेड देखील म्हणतात, आणि हा समजा होल नंबर्सचा सेट घेतलाय किंवा नॅचरल नंबरचा घेतलाय समजा असे. तर इंटिजर्स मध्ये कोण कोण येतं सांगा, 0 -1 -2 -3 +1 +2 +3 +4 येतात. आणि होल नंबर मध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इन्फायनाइट नंबर्स येतात या सेट मध्ये. आता तुमचं फंक्शन आहे y इक्वल्स एक्स स्क्वेअर, आणि फंक्शनचं नेचर नेहमी असं असतं y इक्वल्स fx, y इक्वल्स fx, y इक्वल्स एक्स स्क्वेअर. ह्याचा अर्थ fx म्हणजे एक्स स्क्वेअर. हे बघा, या दोघांवरून मी ही स्टेप लिहिली. आता हे फंक्शन मी पहिल्यांदा तुम्हाला वेन डायग्रामच्या फॉर्म मध्ये दाखवतो. याला मॅपिंग म्हणतात. कालचे शब्द परत परत ऐका, विसरलेले असतात. याला मॅपिंग म्हणतात, 1 to 1 करस्पॉन्डन्स देखील म्हणतात. आता मॅपिंग हे दाखवतो पहिल्यांदा. बघ, समजा इथं बघायचं, इथं पण बघायचं, इथं पण बघायचं. समजा मी x करता 0 ही व्हॅल्यू घेतली, x करता 0, तर 0 चा स्क्वेअर y म्हणजे 0 मिळतो की नाही बघा तुम्हाला. मी असा ॲरो केला, म्हणजे 0 ची इमेज 0 आहे. या 0 ची ही इमेज काय आहे सगळा 0 आहे. त्याचा अर्थ इथे कसं लिहितो बघा, f ऑफ 0 इक्वल्स 0 स्क्वेअर म्हणजे 0. x इज रिप्लेस बाय 0, मग इथं पण x ला 0 रिप्लेस करा, त्याचा स्क्वेअर किती येतो 0. त्यानंतर हेच मी ऑर्डर पेअर मध्ये कसं लिहितो बघा, 0 0, त्याला म्हणायचं ऑर्डर पेअर. x 0 असताना y 0, x 0 असताना y 0. या सगळ्यांचा अर्थ एकच आहे, हे मला तुम्हाला सारखं सांगायचं आहे. आणि हे पहिले 2-3 दिवस हेच ऐकायचं, तर ते हळूहळू फंक्शन कळायला लागतं. बघा, f ऑफ 0 इक्वल 0 या प्रकारे लिहिलंय, 0 0 लिहिलंय. अजून एक माझ्याकडे प्रकारे काल दाखवलेलं आठवतं का बघा तुम्हाला, कोणतं सांगा, टॅब्युलर फॉर्म. जे तुम्ही 10वीत केले की नाही, ग्राफ काढत असताना आपण टेबल करायचं बघा, हेच x आणि y. x 0 असताना y किती 0. ह्याला म्हणतात टॅब्युलर फॉर्म, ह्याला म्हणतात वेन डायग्राम, ह्याला म्हणतात फॉर्म्युला, ह्याला म्हणतात ऑर्डर पेअर. एकच फंक्शन मी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला दाखवत चालू, एकच. सांगा, x 1 असताना इथे बघायचं, x 1 असताना 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे y ची व्हॅल्यू किती येते 1. x 1 असताना y ची व्हॅल्यू 1 आली. इथे कसं लिहितो बघा मी, f ऑफ 1 इज इक्वल टू 1, f ऑफ 1 इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1. इथे कसं लिहितो बघा, x 1 असताना y किती मिळाला तुम्हाला 1 मिळाला. ती ऑर्डर पेअर झाली 0 0 1 1. त्यानंतर x -1 असताना देखील y किती असेल, x -1 असताना पण y ची व्हॅल्यू किती -1 चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे इथे सॉरी हे राहिले इथे लिहायचं 1 1 हे राहिले इथे. आता x -1 असताना म्हणजे f ऑफ -1 ची व्हॅल्यू किती आली सांगा स्क्वेअर. म्हणजे इथे काय देणार मी -1 प्लस 1 देणार. ऑर्डर पेअर काय देणार, x -1 असताना y1 देणार ऑर्डर पेअर मध्ये. इथं बघा, x -1 असताना y प्लस 1 देणार. ह्याला म्हणतात टॅब्युलर फॉर्म, ह्याला म्हणतात ऑर्डर्ड पेअर, ह्याला म्हणतात फॉर्म्युला मेथड, ह्याला म्हणतात वेन डायग्राम किंवा मॅपिंग म्हणतात. x -3 असताना y ची व्हॅल्यू किती येणार आहे, x -3 असताना y ची व्हॅल्यू किती येणार आहे. इथं रिप्लेस करून बघा, y ची व्हॅल्यू 9 येणार आहे. म्हणजे x किती -3 घेतला ना, तर y ची व्हॅल्यू किती आली तुमची 9. हे ऑर्डर्ड पेअर मध्ये झालं. f ऑफ -3 इथं बघायचं, f ऑफ -3 इज इक्वल टू -3 चा स्क्वेअर 9. इथं बघा -3 9. त्याला म्हणतात टॅब्युलर फॉर्म, त्याला म्हणतात ऑर्डर पेअर, त्याला म्हणतात फॉर्म्युला, आणि याला म्हणायचं वेन डायग्राम किंवा मॅपिंग. आता दोघांना एकच इमेज असेल तर हे चालतं. परत आहे का, दोघांना एकच इमेज आहे हे चालतं, पण एकालाच 2 इमेजेस चालत नाही. म्हणजे मला असं सांगा बरं, मॅथ्स मध्ये किंवा फंक्शन मध्ये मुळात मी तुम्हाला काल काय सांगितलं, फंक्शन इज नथिंग बट जस्ट फंडामेंटल ऑपरेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. मग त्यामध्ये थोड्याशा ऍडव्हान्स गोष्टी काय येतात, तर फंक्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे येतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन वगैरे वगैरे, हे मग त्याचे प्रकार आहेत. पण शेवटी बेसिक फंक्शन काय सांगा, ऍडिशन, सबट्रॅक्शन, स्क्वेअर, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे वगैरे. मग आता मला असं सांगता का बघा, x ला 2 घेतल्यानंतर 2 चा स्क्वेअर 4 पण येतो, आणि 2 चा स्क्वेअर वेगळा कोणता तरी नंबर येतो का 4 पेक्षा सांगा. म्हणजे 2 पासून एलो असे 2 जाऊ शकतील का सांगा मला. का जाऊ शकत नाही, अरे हे मुळात फंक्शन आहे म्हणून जाऊ शकत नाही. स्क्वेअर हे एक फंक्शन आहे. फंक्शन मध्ये
एक्सच्या एका व्हॅल्यूला एकच इमेज पाहिजे. हा, दोघांना सेम इमेज असू शकते, दोघांना सेम इमेज. त्याचं एक साधं कारण सांगू. तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन 10वी सोडवले, तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन उदाहरणार्थ बघा, हे इक्वेशन बघा, y इक्वल्स x² - 3x + 2 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. जेव्हा तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवता तेव्हा तुम्हाला कसे दोन रूट्स मिळतात, म्हणजे दोन रूट्स, आणि ते दोन्हीच्या दोन्ही रूट्स म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू असतात की नाही. त्या दोन्हीच्या दोन्ही रूट्स म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू असतात की नाही. त्या एक्सच्या व्हॅल्यूज हे इक्वेशन नेहमी सॅटिस्फाय करत असतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन. उदाहरणार्थ समजा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन = 0 दाखवलं, म्हणजे ती y ची व्हॅल्यू 0 आली बरं का. हे fx आहे बघा, fx, आणि y ची व्हॅल्यू काय आली त्याची 0 आली. y म्हणजे त्या फंक्शनचा आन्सर. मग मला सांगा ह्याचे फॅक्टर्स पडतात तुम्ही, 2 × 2, मग x - 2 आणि x - 1 असे फॅक्टर पडतात. म्हणजे एक आन्सर x = 2 येतं, एक आन्सर x = 1 येतं. मग आता विचार करा, x 2 असताना या फंक्शनची व्हॅल्यू 0 येते का? एकदा चेक करून सांगा मला, येते का नाही सांगा बरं. x 2 असताना त्या फंक्शनची व्हॅल्यू 0 येते का नाही सांगा, करून बघा. येते का? x 2 असताना, म्हणजे मी व्हेन डायग्राम मध्ये असं दाखवलं की नाही, इथं 2 असेल तर इथं 0. बघा, x 2 असताना y ची व्हॅल्यू 0. x ला इथं व्हॅल्यूज घेतात, y ला इथं व्हॅल्यूज घेतात, हे नेहमी डोक्यात ठेवायचं. x च्या व्हॅल्यूज सगळ्या इथं असतात, y च्या व्हॅल्यूज सगळ्या इथं असतात. y च्या व्हॅल्यूज म्हणजे फंक्शनल व्हॅल्यूज, त्या सगळ्या इथं असतात. मग आता मला सांगा, x 2 असताना त्याची व्हॅल्यू 0 येते का? येते. आता x 1 असताना बघा, x 1 असताना बघा त्याची व्हॅल्यू 0 येते का बघा, करून बघा, त्याविषयी सांगू नका मला. x 1 असताना त्याची व्हॅल्यू 0 येते का? येते. म्हणजे आता बघा, x 1 असताना पुन्हा व्हॅल्यू 0 येते की नाही. म्हणजे दोघांना एक इमेज चालते, दोघांना काय, दोघांपेक्षा जास्त जणांना एक इमेज चालते. पण एकालाच दोन दोन इमेजेस आहेत हे चालत नाही, हे फंक्शन मध्ये चालत. 2-3 जणांना एक इमेज चालते, पण एकाला दोन इमेजेस चालत नाहीत. याला म्हणतात फंक्शन, याला म्हणतात फंक्शन. आणि हे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण काल मेन 2 टाइप्स फंक्शनचे पाहिले, ते म्हणजे ऑन टू आणि 1 to 1. ऑन टू आणि 1 to 1 असे 2 प्रकार आपण पाहिले. जे फंक्शन ऑन टू असतं आणि 1 to 1 असे जे असतात, त्यामध्ये लक्षात काय ठेवायचं 1 to 1 आणि ऑन टू करतात. तर बघा, पहिले 1 to 1 सांगतो, 1 to 1 सांगतो बघा, विथ एक्झाम्पल सांगतो. y = x + 1 असं फंक्शन आहे. y = काय सांगा, x, हे फंक्शन आहे, x + 1 ह्याला फंक्शन म्हणतात, x + 1. मग आता मला सांगा, x करता समजा मी 1 2 3 4 5 अशा व्हॅल्यूज घेणार आहे. y करता देखील तो सेट 1 2 3 4 नॅचरल आहे, इकडे पण नॅचरल, इकडे पण नॅचरल, हे सगळे 2 नॅचरल नंबरचे सेट आहे. सांगा, x ला 1 घेऊन बघा, x ला इथले नंबर घ्यायचे असतात, तर 1 + 1 2 म्हणजे इथे एरो येणार. x ला 2 घेऊन बघा, एरो इथे येणार. x ला 3 घेऊन बघा, इथं 4 घेऊन बघा, इथं 5 घेऊन बघा, इथं. म्हणजे 1 to 1, 1 to 1, एक एलिमेंट एकाशी रिलेटेड, एक एलिमेंट एकाशी रिलेटेड, एक एलिमेंट एकाशी रिलेटेड असं असेल तर त्याला 1 to 1 फंक्शन म्हणतात. मग सर याच्यात वरती काय, ह्याला जे फंक्शन 1 to 1 नसेल त्याला मेनी टू 1 म्हणतात. त्याला काय म्हणतात सांगा, मेनी टू 1 फंक्शन म्हणतात. इथे आहे बघा मेनी टू 1, का सांगा, ऐका. -3 ची इमेज किती आहे सांगा, -3 ची इमेज, आणि +3 ची पण इमेज किती येणार आहे? का तर फंक्शन आपलं हे बघा x² आहे, y = x². मग -3 ची इमेज काय असणार आहे, 9, आणि +3 ची पण इमेज काय असणार आहे, म्हणजे मेनी टू 1 चालले की नाही सांगा ते. मेनी टू 1, एक पेक्षा जास्त टर्म्स ना जर एकच इमेज असेल तर त्याला मेनी टू 1 फंक्शन असेल. दुसरा पर्याय, समजा या डोमेन मध्ये, कोडोमेन मध्ये एकही एलिमेंट असा शिल्लक नसेल ज्याच्यावर एरो आलेला नाही. म्हणजे सगळ्यांवरती जर एरो आले असतील, प्रत्येकावरती एरो आले असेल, प्रत्येकावरती आला असेल, म्हणजे या सगळ्यांना थोडक्यात मागं काय आहेत सांगा, सगळ्यांना प्री इमेजेस आहेत. असं जर असेल तर त्या फंक्शनला म्हणतात, त्या फंक्शनला ऑन टू फंक्शन म्हणतात. डोमेन मधल्या
प्रत्येक एलिमेंटला जर माग प्री इमेज असेल तर त्या फंक्शनला ऑन टू फंक्शन म्हणतात. आणि याच्यात कमीत कमी एक तरी शिल्लक एक एलिमेंट, कमीत कमी, जास्तीत जास्त किती पण शिल्लक राहू, यात कमीत कमी एक एलिमेंट असा जर शिल्लक राहिला ज्याला मागे काय नाहीये, प्री इमेज नाहीये, असा एक तरी. आता ह्याच्यात मला सांगा 1 वरती एरो आला होता का रे? या एक्झाम्पल मध्ये हे एक्झाम्पल काय होतं बघा, इथे आहे. हा हे कोणाचं आहे? हे वेन डायग्राम कोणाचे आहे? y = x + 1 ची. मग मी काय सुरुवात केली? हा सेट नॅचरल नंबरचा, हा सेट नॅचरल नंबरचा, अशी सुरुवात केली. x ला 1 घेतल्यानंतर x ला 1 घेतल्यानंतर y चा आन्सर तुमचं साहजिक आहे, काय येणार सांगा? 2 येणार. म्हणजे ऑर्डर पेअर मध्ये 1 2 असं येणार, किंवा या टेबल मध्ये असं मी 1 2 लिहिणार, किंवा या भाषेत पाहिजे असेल तर f(1) ची व्हॅल्यू 2 येणार. बरं, हे फंक्शन असतं, हे फंक्शन fx = x + 1 फंक्शन. मग f(1) काय येणार? f(1) मग इथं 1 काय लावलं? 1 + 1 2 दिसतंय. हे लिहिलं बघा, f(1) = 2 दिलं. लक्षात आलं का मी काय म्हणतो ते? हे सारखं ऐकून कळणार आहे तुम्हाला. मी कालपासून सांगतोय f(1) = 2 येणार आहे. सांगा f(2) ची व्हॅल्यू इथं बघा, केरीज आहे. f(2) ची व्हॅल्यू 3 आहे. f(2) ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 3 आहे. मग मला या केसमध्ये 1 वरती तुमच्याकडे एरो आलाय का सांगा? म्हणजे या 1 ला प्री इमेज आहे का सांगा? या 1 ला प्री इमेज आहे का? मला सांगा, या 2 ची प्री इमेज कोण आहे? 1. या 3 ची प्री इमेज कोण आहे? 2. या कोण नंबर आहे इथं? 5 ची प्री इमेज कोण आहे? 4. मग तसं या 1 ची प्री इमेज सांगा. नाही, 0 नाहीये, कारण माझा हा नॅचरल नंबरचा सेट. या सेट मध्ये मी आता तेच सांगणार होतो, चेंज करणार होतो, पण त्याआधीच तुम्ही कोणतरी बोलला. आता या केसमध्ये नॅचरल टू नॅचरल चालले आपलं 2 सेट्स. याच्यामध्ये 1 ला प्री इमेज आहे का सांगा? नाही. म्हणजे हे फंक्शन ऑन टू नाही. हे कुठलं फंक्शन आहे सांगा? इनटू फंक्शन आहे. आणि जर का समजा मी इथं होल नंबरचा सेट घेतला असता आणि तो नॅचरलच ठेवला असता तर याच्यात 0 आले असते, आणि या 0 + 1 चा आन्सर इथं 0 + 1 चा आन्सर 1 आला असतं. म्हणजे कोडोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला माग प्री इमेज दिसली असती, म्हणून त्या सेटला मी त्याला काय म्हणलं असतं? ऑन टू फंक्शन असं म्हटलं असतं. त्याला काय म्हणलं असतं? ऑन टू फंक्शन. साधारण काल मी एवढा भाग तुम्हाला शिकवलेला होता. आता याच्या आपण एक्सरसाइज पण काल सुरू केलाय, तर आता पुढे कंटिन्यू करू. चला, x च्या एका व्हॅल्यूला एकच इमेज असली पाहिजे. बोलायचं नाही फक्त. काल उत्तर करायला सांगा. क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 उत्तर करू. 3 झालाय का व्हायचं? स्टार्ट करायचं. क्वेश्चन नंबर 3 बघायला. क्वेश्चन नंबर 3 पाहायला. चेक इफ द रिलेशन गिवन बाय द इक्वेशन y the equation represents y as a function of x. परत बघा. Check if the relation given by the equation represents y as a function of x. हे बघा, y as a function of x. हे त्याचं नोटेशन. त्यांनी दिलेले इक्वेशन्स असे आहेत काही की ते y as a function of x या फॉर्म मध्ये एक्सप्रेस होऊ शकतात का? म्हणजे थोडक्यात काय माहितीये, x च्या प्रत्येक व्हॅल्यूला y ची एकच व्हॅल्यू मिळते का? x च्या प्रत्येक व्हॅल्यूला y ची एकच व्हॅल्यू मिळते का जास्त मिळतात? त्याच्यावर ठरवायचं फंक्शन आहे की नाही. चला पहिलं बघा त्यातलं काय दिले. पहिले एक समजून घ्या. 2x + 3y = 12 असं एक तुम्हाला रिलेशन दिले. ऍक्च्युली लाईनचं इक्वेशन आहे. हे काय लाईनचं इक्वेशन आहे? हे कोणाचं इक्वेशन असतं? लाईनचं इक्वेशन असतं. ax + by + 100% ते फंक्शन असतं. 100%. कारण तुम्ही लाईन ड्रॉ करताना एक टेबल करता माहिती आहे ना.
10वीत ग्राफ काढले, लाईनचे इक्वेशन तयार केले, त्याला एक टेबल काढले. अरे मग त्यावेळी तुम्ही ते फंक्शनच शिकत होता त्यावेळेस, फक्त त्यालाच फंक्शन म्हणतात हे आम्हाला माहित नव्हतं 10वीत असताना. आता बघा मी y चं फंक्शन ऑफ x या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतो. लक्ष द्या 3y इज इक्वल टू 12 मायनस 2x. 3 ने डिवाइड केलं, याला वेळ देणार आहे मी 12 मायनस 2x अपॉन 3. आता असा विचार करून सांगा मला की x ला मी कोणतीही एखादी व्हॅल्यू घेतली, एखादी व्हॅल्यू, तर y चं तुम्हाला एकच आन्सर मिळणार आहे का y चे 2 2 3 3 4 4 5 5 आन्सर मिळणार आहे? एक नंबर घेऊ बघा मला त्याला, पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या, कुठलाही नंबर x करता घ्या, तो रिप्लेस करून बघा, त्याला y चं एकच आन्सर मिळणार आहे का इन्फायनाइट आन्सर्स मिळणार आहे, का 2 मिळणार आहे, का 3 मिळणार आहे? एकच. म्हणजे x च्या प्रत्येक व्हॅल्यूला तुम्हाला y ची युनिक व्हॅल्यू मिळणार आहे का 2 व्हॅल्यूज मिळणार आहेत? युनिक. आणि म्हणून हे फंक्शन आहे. चला इथपर्यंत या आधी मग कसं लिहायचं सांगतो. ठीक आहे, वैज्ञानिक लिहायला सुरू करा. क्वेश्चन नंबर 3. काल आपण 1 आणि 2 बघून झाले होते, पुढचं बघा. ते ओरली करायचे होते, 1 आणि 2 ओरली करायचे होते. त्यांना जास्त असतं. हा क्वेश्चन नंबर 3. त्यातला फर्स्ट, इथपर्यंत मला सेट या स्टेपपर्यंत मला y इक्वल्स 12 मायनस 2x अपॉन 3. इथपर्यंत सगळे आले का बघा. या आता म्हणा हिअर वी गेट unique 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 value of y for every value of x. Here we get unique value of y for every value of x. Therefore, y is a function of x. y is a function of x. x मतलब फंक्शन आहे आणि फंक्शन मध्ये काय काय असतं? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आहे बघा. यात ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, सगळे आहे त्याच्यामध्ये. आणि यालाच एफएक्स म्हणतात. याला म्हणतात एफएक्स. हे जे एफएक्स आहे ना, याला म्हणतात. We get unique value of y for every value of x. Hence y is a function of x. आता दुसरं बघा, लक्ष द्या. आधी जरा समजून घे. हा x प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स 9 हे रिलेशन दिले, ह्याला रिलेशन म्हणतात. ते फंक्शन आहे की नाही आपण ठरवायचं असतं. ते फंक्शन आहे की नाही. मग मी एलएचएस मध्ये y चा पार्ट ठेवतो. कायम y फक्त एका बाजूला ठेवायचं y. मग आरएचएस मध्ये काय दिलं सांगा? 9 मायनस x. स्क्वेअर रूट घ्या, y इक्वल्स अर्थात प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 9 मायनस x. y आपण स्क्वेअर रूट घेतलं बस. तुम्हाला सांगा एक्झाम्पल, x म्हणजे 1 असेल, 1 समजा x 1 असेल तर y चा आन्सर सांगा आपण. चुकला, प्लस और मायनस रूट 8 म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे? y चा आन्सर. मग x च्या एका व्हॅल्यूला 2 इमेजेस आल्या की बघा. म्हणजे आता समजा इथं डोमेन आहे, इथं 4 डोमेन आहे. x ला मी 1 घेतलं तर एरो कुठे कुठे जाणार तुमचं सांगा? एकदा रूट 8 वर जाणार आणि एकदा मायनस रूट 8 वर जाणार. म्हणजे एकापासून 2 इमेजेस दिसल्या का तुम्हाला? मग हे फंक्शन आहे का? नाही, हे रिलेशन आहे. इट्स नॉट अ फंक्शन. फंक्शन कसं असतं? मेनी टू वन असू शकतं, 1 टू मेनी चालत नाही. लक्षात, एवढं साधं लक्षात ठेवायचं. चल हे ह्या 3 स्टेप्सने इथपर्यंत हे प्लस और मायनस साइन न विसरता. आता ही लाईन चेंज करायची. ही लाईन here we get
here we get two values of y, for every value of x, therefore y is not a function of x, y is not a function of x, ठीक है। तीसरा ले, थर्ड ले, x square minus y is equal to 25, x square minus y is equal to 25, y RHS 25 LHS, x square minus 25 is equal to y, that is y equals x square minus 25, that is y equals x square minus 25, ठीक है। x ला मनातल्या मनात पहिले करून बघायचं, कोणताही एक नंबर घ्या, पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या, कोणताही घ्या, x ला कोणताही एक नंबर घ्या, तो इथे रिप्लेस करून सोडवा, y चा आन्सर एकच मिळणार का दोन दोन मिळणार? एकच मिळणार। तुम्हाला शंका काय झाली असेल, सर -3 घेतल्यानंतर आणि +3 घेतल्यानंतर आम्हाला सेमच व्हॅल्यू मिळाली, अरे मिळू देत ना। मी काय म्हणतोय हे बघा, x ला -3 घ्या बरं, 9 मध्ये 25 गेले, -16 म्हणजे ह्याला तुम्हाला -16 व्हॅल्यू कोणाची मिळते? y ची व्हॅल्यू ती x -3 असताना y ची व्हॅल्यू की नाही, x ला 3 घ्या बरं, परत 3 चा स्क्वेअर 9 मध्ये 25 गेल्यावर 16, ही पण y चीच व्हॅल्यू आहे। अरे मी साधा प्रश्न विचारला, y ला दोन दोन वेगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या की सेम व्हॅल्यू मिळते तुम्हाला? एकच व्हॅल्यू मिळते, एकच व्हॅल्यू। म्हणजे इकडे जर समजा डोमेन मध्ये +3 असले काय -3 असले काय, दोघांना इमेज 16 येणार आहे, प्लस मायनस जे काय असेल मायनस असेल, सॉरी मायनस असेल, -16 एकच इमेज तुम्हाला मिळणार। त्यामुळे हे फंक्शन आहे, असं आहे का 3 पासून 16 3 पासून 18 असं आहे का? नाही। त्यामुळे हे फंक्शन आहे, घ्या y equals to x square minus 25 असं आहे। परत पहिली लाईन बघायचं, we get unique value of y, here we get unique value of y for each value of x, full stop. Hence y is a function of x, therefore y is a function of x, 2y plus 10 is equal to 0, 2y plus 10 is equal to 0। बघा लक्षात, पहिल्यांदा 2y is equal to -10 डिवाइड केल्यानंतर y is equal to -10/2 म्हणजे y equals -5 आणि पेन्सिलने x raised to 0 लिहायचं, बाजूला पेन्सिलने x raised to 0। इंडायसेस मध्ये मला सांगा, इंडायसेस मध्ये a raised to 0 म्हणजे किती असतं सगळे? 1। हे जे फंक्शन आहे ना y equals -5, त्याला कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात। आपण टाइप्स पुढे बघेल तर मी परत आठवण करून देईन, त्याला कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात या फंक्शनला, y equals -5। ह्याचा जर आपण ग्राफ काढला की नाही बघा, y equals -5 चा ग्राफ, मला सांगा y equals कॉन्स्टंट ही लाईन कशी असते सांगा? x ऍक्सिस ला पॅरलल असते। मग आता y equals -5 चा ग्राफ इथं असतो, -1 -2 -3 -4 असतो। y equals कॉन्स्टंट चा ग्राफ हा नेहमी x ऍक्सिस ला पॅरलल असतो, म्हणजे x च्या कोणत्याही व्हॅल्यूला बघा
एक्स करता 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या. एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूला वाय कायम तुम्हाला -5 बघायला मिळणार. एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूला वाय कायम -5 बघायला मिळणार. हे इथं बघा, इथं आहे बघा. समजा एक्सला 1 घेतला, 1 तर 1 raised to 0 1 1 into -5 -5 म्हणजे एक्सला 1 घेतल्यानंतर y ची व्हॅल्यू किती? -5. नीट ऐका, कालचं एक एक्झाम्पल याला मी रिलेट करणार आहे. कालचं एक एक्झाम्पल, एक्सला 2 घेतल्यानंतर बघा बरं, एक्सला 2 घेऊन बघा, इथं 2 घेऊन बघा, 2 raised to 0 म्हणजे 1 1 into -5 म्हणजे -5. एक्सला 3 घेऊन बघा -5. एक्सला 4 घेऊन बघा -5. एक्सला काहीही घेऊन बघा, एनी नंबर, वायला कायम काय व्हॅल्यू मिळणार तुम्हाला? -5. म्हणजे तुमच्या जर त्या आपण वेन डायग्राम मध्ये आपण जर असं इथं आलो बघा, इथं -5 नंबर आहे. एक्सला 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, सगळ्यांना कायम कोण दिसणार सांगा? याला म्हणतात मेनी टू वन फंक्शन. याला म्हणतात मेनी टू वन फंक्शन. काल एका ह्याच्यात आलो बघा, ऑर्डर पेअर मध्ये शेवटचा होतो बघा, समथिंग 4 आले बघा बरं. कालच्या प्रॉब्लेम मध्ये आलो होतं का? कालच्या प्रॉब्लेम मध्ये ते हे होतं बघा, हे होतं असं होतं. 1 1 होतं, 2 1 होतं बघा, 3 1 होतं, 4 1 होतं, आठवलं का? चौथ्या क्वेश्चनला आलं होतं बघा. तर हा प्रकार होता. तर हे देखील फंक्शन आहे, कारण याच्यामध्ये y इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट x असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. हे नाही इथपर्यंत आलाय का बघा? हे नाही खाली घ्या. हिअर वी गेट युनिक व्हॅल्यू ऑफ y. युनिक म्हणजे वन अँड ओनली वन. युनिक व्हॅल्यू ऑफ y फॉर every value of x or each value of x. Hence y is a function of x. Hence y is a function of x. Y is a function of x. शेवटचं बघा, (3x + 6 = minus है 3x - 6 = 21. 3x - 6 = 21. विचित्र आहे बरं का? नीट आहे, लक्षात कळत नाही ते समजत. चला -6 ट्रान्सफर केले, 3x = 27 झाले. डिवाइड केल्यानंतर x = काय झाले सांगा? डिवाइड x = काय झाले सांगा? 9. इथंच तुम्हाला कळलं पाहिजे हे फंक्शन नाही आहे, कारण हे y इज अ फंक्शन ऑफ x या फॉर्म मध्ये नाही. तर तुम्ही म्हणाल सर मगासारखं तुम्ही असं का लिहित नाही? लिहितो. चला y raised to 0 लिहितो. हरकत? ठीक आहे. आता नीट विचार करायचा. समजा मी y ला 1 घेतला, y ला 1 बरं का, y ला 1 मी 1 घेतला, तर x ची व्हॅल्यू सांगा मला. नाही, x ची व्हॅल्यू परत बघा, नीट आहे का? जर y ला 1 घेतला तर x ची व्हॅल्यू किती? 9. y ला 2 घेतलं तर y ला 2 घेतलं तर x ची व्हॅल्यू सांगा. नाही, y ला 3 घेतलं तर x ची व्हॅल्यू सांगा. y ला 4 घेतलं तर x ची व्हॅल्यू सांगा. म्हणजे हा जो डोमेन असतो की डोमेन, ज्यात आपण कोणाच्या व्हॅल्यूज घेतोय? x च्या. हा जो कोडोमेन असतो ह्याच्यात आपण कोणाच्या व्हॅल्यूज घेतोय? y च्या. y मध्ये 1 2 3 4 5 असे जर व्हॅल्यूज मी y करता घेत गेलो तर x कोण आहे सांगा? इथे x कोण आहे सांगा? 9. म्हणजे 9 ची इमेज 1 आहे, 9 ची इमेज 2 पडेल, 9 ची इमेज 3 पडेल, 9 ला 4 पडेल, 9 ला 5 पडेल इमेज. एकाला इमेज किती राहिलेत बघा. त्याला फंक्शन म्हणतात का? इट्स नॉट फंक्शन. कारण याच्यामध्ये y x च्या कोणत्याही एका व्हॅल्यूला y च्या इन्फायनाइट व्हॅल्यूज तुम्हाला मिळतात. एकच मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय म्हणतात तुम्हाला? इन्फायनाइट व्हॅल्यूज मिळतात, म्हणून ते फंक्शन नाही. इथपर्यंत आपल्याला x = 9 y raised to 0. जर तुम्हाला पाहिजे असेल, जर तुम्हाला छोटंसं टेबल पाहिजे असेल तर हे खाली करून टाका, म्हणजे कळतं की बाबा असं का सांगतात सर. पण हे समजलं पाहिजे की मी y ला एक नंबर घेतो आणि x चा आन्सर नंतर काढतोय. मी y ला एखादा नंबर घेतो, x चा आन्सर नंतर काढतोय. हे कळलं पाहिजे.
हे झाल्यानंतर खाली आहे हिअर y इज नॉट अ फंक्शन ऑफ x. एवढंच हिअर y इज नॉट अ फंक्शन ऑफ x. साधारणतः 7 पर्यंत सगळे सोपे प्रॉब्लेम आहेत. 7 पर्यंत. 8वा 9वा हा 8वा क्वेश्चन जो आहे तो फार महत्वाचा आहे. डोमिनरी रेंजचा प्रॉब्लेम फार महत्वाचा. चल नेक्स्ट. कदाचित हा क्वेश्चन असेल बघा तुमच्याकडे. पुढचा बघा. 4th क्वेश्चन होता बघा. क्वेश्चन नंबर 4 बघा. अगदी सोपं आहे बरं का. लिहा fm इक्वल्स m स्क्वेअर मायनस 3m प्लस 1. fm इक्वल्स m स्क्वेअर मायनस 3m प्लस 1. फाईंड. पहिला काय विचारले सांगा. फर्स्ट क्वेश्चन काय विचारले. f ऑफ 0. फक्त एवढा विचार करायचा आहे बघा. m च्या जागी इथं कोण आले सांगा. m च्या जागी 0 आले. मग इथं पण m च्या जागी 0 रिप्लेस करा. 0 स्क्वेअर मायनस 3 इंटू ब्रॅकेट 0 प्लस. माझ्या बरोबर करा. हे अगदी सोपं आहे. फायनल आन्सर 0 मायनस 0 प्लस 1 म्हणजे बघा. सेकंड काय विचारले बघा. f ऑफ मायनस 3 विचारले. वरती सतत लक्ष इथं पाहिजे. m च्या जागी कोण आले एवढं बघायचं. m च्या जागी कोण आले मायनस 3 आले. करा रिप्लेस. मायनस 3 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू ब्रॅकेट मायनस 3 प्लस 1. मायनस 3 चा स्क्वेअर 9 मायनस मायनस प्लस 9 3 3 9 आणि प्लस 1 19. थर्ड क्वेश्चन. f of 1 by 2 equals f of 1 by 2 equals हे बघा इथं रिप्लेस करायचं. 1 by 2 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू ब्रॅकेट 1 by 2 प्लस 1. हा 1 by 2 चा स्क्वेअर 1 by 4 मायनस 3 by 2 प्लस 1 by 1. त्याला मुद्दा म्हणून डिनॉमिनेटर 1 दिले. सगळ्यांचं कॉमन डिनॉमिनेटर आपण 4 करूया. 4 सगळ्यांचं. इथं ऑलरेडी 4 आहे त्यामुळे 1 ॲज इट इज मायनस. इथं 2 2 न मल्टिप्लाय म्हणजे 6. इथं 4 4 न मल्टिप्लाय म्हणजे प्लस 4. 4 प्लस 1 5 5 मधनं 6 गेले मायनस 1 1 by 4. सोनी भेटवते असतंच का म्हणे. नेक्स्ट. f of x plus 1. m च्या जागी कोण आला आता x plus 1 आला. मग सगळीकडे m च्या जागी x plus 1 रिप्लेस करा. तर इथं बघायचं x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इंटू ब्रॅकेट x plus 1 आणि प्लस 1 ॲज इट इज. झालं. हा ब्रॅकेट स्क्वेअर सगळ्यांना येतो ना करता. एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 1 मायनस 3 नो ओपन करा. मायनस 3x मायनस 3 आणि प्लस 1 आहे तसे. प्लस 1 आहे तसे. नाउ एक्स स्क्वेअर ॲज इट इज. हे 2x मायनस 3x म्हणजे मायनस 1x. आता 1 प्लस 1 2 1 प्लस 1 2 2 मध्ये 3 गेले मायनस 1. झालं. सगळ्यांचं घेऊन झालं. आता पुढे जे विचारलंय तुम्हाला ते असं आहे बघा. f of 2 plus h मायनस f of 2 upon h असं दे. ह्याची व्हॅल्यू विचारली. f of 2 plus h मायनस f of 2 upon h. बरं काय नुसतं राहिलं का?
ठीक आहे करा. एफ ऑफ मायनस एक्स, हा एमच्या जागी मायनस एक्सचा स्क्वेअर -3 इंटू ब्रॅकेट मायनस एक्स आणि +1 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 तिकडे नाही लिहायला पाहिजे. नाही पाहिजे. बरं असेल. चला आता हे की नाही बघा, हे फक्त माहिती म्हणून ऐकून ठेवा. तुम्हाला याच्या पुढे आपण जेव्हा कॅल्क्युलस लिमिट सुरू करू, आपण चॅप्टर लिमिट्स वगैरे, तेव्हा डेरिव्हेटिव्ह नावाचा एक पार्ट येईल. त्यात ही पहिली स्टेप आहे, याला फर्स्ट प्रिन्सिपल म्हणतात. डेरिव्हेटिव्ह आहे त्याची प्रॅक्टिस, त्याची आत्ता ही तुम्हाला फंक्शन मध्ये. तिथं आपण काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये जाऊन, तर हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे. एखादं फंक्शन दिलेलं असतं आणि त्याच्यावरनं हे तुम्हाला मिळवायचं असतं. हे डेरिव्हेटिव्ह मध्ये लागणार आहे. हे नुसतं ऐकून ठेवायचं आणि त्यावेळी तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल नावाची कन्सेप्ट जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला हे असले हे कॅल्क्युलेशन त्यामध्ये करा. हे कॅल्क्युलेशन. मग आता पहिल्यांदा मी एवढा पार्ट सेपरेट तयार करतो, हा पार्ट सेपरेट तयार करतो, मग याची व्हॅल्यू करतो. चला सोल्युशन कंटिन्यू करा. पहिल्यांदा एफ ऑफ 2 प्लस एच काढ. एफ ऑफ 2 प्लस एच काढा सगळ्यांनी पहिले. एफ ऑफ 2 प्लस एच याच्याकडे बघायचं. याच्याकडे 2 प्लस एच चा ब्रॅकेट स्क्वेअर -3 इंटू ब्रॅकेट 2 प्लस एच प्लस 1. हा काय झालं सांगा. एफ ऑफ 2 प्लस एच चा आपण काय करतो, व्हॅल्यू सिम्प्लिफाय करतो. मी तिथं काय लिहिलं बघितलं, सहज असंच काहीतरी लिहून ठेव त्या बाजूला. ठीक, हे नुसतं बघून ठेव. हा सिम्प्लिफाय करा. 2 स्क्वेअर 4, दोघांचं प्रोडक्ट आणि त्याचं डबल 4h, लास्ट टर्म स्क्वेअर x स्क्वेअर -6 -3h प्लस 1. सगळ्यात पहिल्यांदा मी x स्क्वेअर लिहितो, मोठी टर्म सगळ्यात आधी. मग 4h - 3h 1h लिहितो. 1h 4 प्लस 1 5, 5 मधून 6 गेले -1 राहिले. हे काय मिळालं सगळं तुम्हाला, एफ ऑफ 2 प्लस एच. आता एफ ऑफ 2 काढायचं मला सेपरेट. चला एफ ऑफ 2 इकडे बघायचं. इथे 2 स्क्वेअर -3 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 1. 2 स्क्वेअर 4, 3 2 6 -6 प्लस 1. सांगा आन्सर किती द्यायचं. -1 आलं का वगैरे. आन्सर किती द्यायचं, -1 आलं. मला काय करायचं की आता हे आवाज. त्याच्यानंतर हे द्या, हे हा पार्ट आहे. एफ ऑफ 2 प्लस एच माइनस एफ ऑफ 2 अपॉन एच लिहून झालं. बर हे रिप्लेस करा त्याच्या इझी पडते. एफ ऑफ 2 प्लस एच ची व्हॅल्यू किती आहे बघा आपल्याकडे. एच स्क्वेअर प्लस एच -1 मायनस एफ ऑफ 2 किती आहे बघा आपल्याकडे. एफ ऑफ 2 -1 अपॉन
अपॉन किती आहे बरोबर त्याला h. या व्हॅल्यू सगळ्या पहिल्यांदा काय करायचं रिप्लेस करू. ठीक आहे बघा h स्क्वेअर प्लस h ॲज इट इज -1 आणि हे मायनस मायनस काय होणार सांगा +1. हे कुठेतरी कॅल्क्युलेशन मध्ये तरी टर्म मिस झाली का चुकली का साइन कुठं चुकलंय कारण मला जे आन्सर एक्सपेक्टेड आहे ते येणं झालं जे एक्सपेक्टेड आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह ओरली प्रमाणे 5n - 3 आहे म्हणजे ते 5h - 3 खरे यायला पाहिजे कुठे टर्म चुकली काय कधी बघ नाही म्हणजे इथं साइन प्लस मायनस कडून चुकले का बघा इथं लिहिताना मायनस कन्फर्म नाही ठीक आहे चल नव्हते नको वेळ बघा हे मायनस हे कॅन्सल झाले -1 + 1 कॅन्सल झाले हा बघा इथं चुकलोय मी इथं चुकलेलं आहे आता कळलं 4 + 1 5 - 6 - 1 बरोबर हे 4 हा x² प्रोडक्ट डबल बरोबर आहे -6 बरोबर आहे -3h बरोबर आहे +1 बरोबर नाही काही साइन चुकलं नाही कंटिन्यू या हे मायनस आणि मायनस प्लस कॅन्सल आणि अपॉन किती शिल्लक राहिले h. न्यूमरेटर मध्ये h कॉमन काढा h + 1 अपॉन h फायनल आन्सर किती आलं h + 1 त्याला अपॉन h लक्षात ठेवा फायनल आन्सर किती आलं h + 1 झालं. आता 5th क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलं अगदी सोपं आहे 5th पण सोपं फाइंड द व्हॅल्यू ऑफ x किंवा फाइंड x किंवा फाइंड x इफ gx = 0. आता हे काय प्रकार आहे तर लक्ष द्या 2 मिनिटं आहेत जसं मी तुम्हाला फंक्शन fx च्या फॉर्म मध्ये लिहिताना सांगितलं तसं समजा आणखी नावं काही पाहिजे असतील वेगवेगळे फंक्शन काही एखादंच नसतं रे व्हेरियस फंक्शन्स असतात मग त्यावेळेस फंक्शनची नावं घेताना gx rx hx sx अशी पण नावं घेतात फंक्शनचं fx gx हे तर कॉमन आहे hx हे त्याच्यानंतर येणारं तिसरं बऱ्याचदा हे वापरतात मग rx किंवा sx ही देखील फंक्शन करता नावं वापरतात मेजर नावं असतात ती fx आणि gx असतात कमी पडलं तर मग hx पण तिसरं फंक्शन काही वेळेला घेतात लक्ष येत नाही hx मग फारच कमी पडले तर मग rx आणि sx तर हे gx देखील fx सारखाच प्रकार आहे फंक्शन इन x म्हणतात नुसतं फंक्शन इन x fx gx या सगळ्यांचा अर्थ एकच फक्त त्या फंक्शनला वेगवेगळी नावं दिली जातात fx gx rx अशी नावं वेगवेगळी दिली जातात आता तरी कंडिशन काय दिली बघा आता पुढच्या क्वेश्चन मध्ये सांगा फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असं म्हणले फाइंड द व्हॅल्यू ऑफ x किंवा फाइंड x इफ gx = 0 द्या पहिला प्रॉब्लेम आहे माझ्याबरोबर पहिले gx फंक्शन घेऊन घे gx = 5x - 6/7 आता खाली त्यांनी दिलेली कंडिशन आहे काय कंडिशन आहे सांगा gx = 0 समोर गिवन मध्ये एलकेजी मध्ये गेल्यासारखं वाटतं हे असले प्रॉब्लेम gx = 0 सांगा gx कोण आहे 5x - 6/7 = 0 gx = 0 त्यात रिप्लेस करू 5x - 6/7 = 0 बस सिंप्लिफाय करा 7 ट्रान्सफर इक्वेशन सॉल्व करत जाऊ 5x - 6 = 0 ते 7 × 0 0 आहे -6 ट्रान्सफर 5x = 6 डिवाइड करा x = 6/5 झालं हे अशा प्रकारचे क्वेश्चन आहे झालं आता 2 मिनिटं आहे का त्यातला बी आणि जी आहे ना बी आणि सी हा तुम्हाला नक्की करता येतो बी आणि सी बघा तर नुसतं येईल की नाही सांगा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन = 0 येत नाही नवीन काय डोळे मिळत काय नाही ना मग हा आता महत्वाचा क्वेश्चन माझ्या दृष्टीने शेवटचा आहे तो तेवढा मी करून देतो लिहा gx = x³
मायनस 2x² मायनस 5x प्लस 6 हा जास्त महत्वाचा आहे. चला काय लिहिलं gx इक्वल्स 0 त्याला गिवन म्हणा. gx इक्वल्स 0 याला गिवन म्हणा. गिवन gx इक्वल्स 0 याला गिवन म्हणा. झालं मग आता बघा gx रिप्लेस करूया. x³ मायनस 2x² मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. gx आपण काय केलं रिप्लेस केलं. ओके हा जर पार्ट क्वाड्रॅटिक मध्ये असता हा जर पार्ट क्वाड्रॅटिक मध्ये असता असा x² प्लस 3x प्लस 2 मगाशी दाखवलं ना मी तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला 100 व्हॅल्यू मिळाली असते. 2 ब्रॅकेट नाही काय ते मगाशी तसं मिळालं असतं. आता हा क्यूबिक इक्वेशनचा पार्ट आहे. हे काय सांगा क्यूबिक इक्वेशन आणि असं इक्वेशन आपल्याला ओरली सोडवता येत नाही. मग यासाठी आपल्याला आपली आवडती येतात 9th स्टँडर्ड नववी मला तर फार आवडते नववी कारण सगळं आवड तिथंच शिकलो आपण. सिंथेटिक डिव्हिजन रिमाइंडर थिअरम या सगळ्या गोष्टी तिथे शिकलात की नाही. काय होतं ऐका लक्ष द्या. ऐका इथं समजा x ला 1 घेतलं तर हे सॅटिस्फाय होतं का चेक करा पहिल्यांदा. होतोय का हे चेक करा. x ला 1 घेतल्यानंतर ह्याची व्हॅल्यू 0 येते का बघा. येते का नाही एवढं सांग. x ला 1 घेतल्यानंतर याची व्हॅल्यू 0 येते का. येते ना. मग x ला 1 घेतल्यानंतर जर याची व्हॅल्यू 0 येत असेल तर x मायनस 1 हा याचा फॅक्टर असतो. याचा फॅक्टर असतो. x मायनस 1 हा याचा एक फॅक्टर असतो. मग राहिलेला फॅक्टर जो आहे तो सिंथेटिक डिव्हिजन काढायचा असतो. राहिलेला फॅक्टर जो आहे तो सिंथेटिक डिव्हिजन काढायचा. त्याचं रफवर्क आता लक्ष द्यायचं आहे. हा x इक्वल्स 1 हे सॅटिस्फाय झालं. चेक केलं सगळ्यांनी. इथं 1 आला, इथं -2 आले, इथं -5 आले, इथं +6 आला. 6 + 1 7 झाले आणि मध्ये -7 म्हणजे 0 आले. मग सिंथेटिक डिव्हिजन रफवर्क दाखवायचं ना मला. सिंथेटिक डिव्हिजन साठी पहिल्यांदा x³ चा कोएफिशियंट 1 लिहायचा. जवळपास 2 वर्षाचा गॅप न बघता येईल. नंतर -2 x² चा कोएफिशियंट लिहायचा. मग x चा कोएफिशियंट लिहायचा. मग कॉन्स्टंट लिहायचा. जर x मायनस 1 हा त्याचा फॅक्टर असेल तर इथं मात्र +1च लिहायचं. हे सगळं विसरलं असाल तुम्ही पण आता लिमिट्स मध्ये परत येणार आहे तुम्हाला. त्यामुळे लिमिट्स मध्ये पुन्हा येणार आहे. सवय होऊन जाईल काळजी करू नका. एक लाईन ड्रॉ करायची असते. हा नंबर आहे तसा खाली उतरून घ्यायचा. याने याला मल्टिप्लाय 1 × 1 1 -2 + 1 म्हणजे -1 -1 × 1 -1 -5 -1 -6 -6 × 1 -6 +6 -6 0 असं शेवटी मी बॉक्स करतो बघायला 0. त्याला काय म्हणतात सांगा. हे रिमाइंडर आहे. रिमाइंडर 0 आला तरच फॅक्टर असतो नाही तर नसतोच ना. हे रिमाइंडर आहे. मग राहिलेला फॅक्टर आहे तो इथं असतो बघा. इथं तो फॅक्टर आहे राहिलेला. आणि तो फॅक्टर आहे 1 2 3 टर्म आहेत की नाही. मग स्क्वेअर न सुरुवात करायची. 4 टर्म असतील क्यूब न सुरुवात करायची. 10 टर्म असतील रेस टू 9 न सुरुवात करायची. सारखं सांगत होतो इथले लोक नववीत असताना लक्ष द्या याच्याकडे हे पुढे लागतं शेवटपर्यंत. तेवढे इकडे तिकडे कुठे बघत असाल. हे 3 टर्म्स आहेत म्हणजे स्क्वेअर न सुरुवात करायची. कशाने सुरुवात करायची. स्क्वेअर. 1 2 3 टर्म आहे म्हणजे 1x² -1x आणि -6 हा झाला दुसरा फॅक्टर. एक फॅक्टर याचा पडला. एक फॅक्टर x -1 आणि आता दुसरा फॅक्टर काय मिळाला सांगा तुम्हाला. इथे काय मिळालं सांगा. x² -x -6 इज इक्वल टू 0 ॲज इट इज. हे ॲज इट इज. आता अजूनही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बघा. म्हणजे मगाशी त्याचे परत 2 फॅक्टर्स पडतात. आता हे मात्र ओरल यायला पाहिजे. -6 ला स्प्लिट करा. -6 ला स्प्लिट करा. तिकडे लिहायचं नाही ना. हा -6 ला स्प्लिट करा. डिफरन्स पण यायला पाहिजे. 3 2 -3 आणि +2. चला काय फॅक्टर्स पडले सांगा आता इथे.
x मायनस 1 तिथं बघून सांगा x मायनस 3 x प्लस 2 इज इक्वल टू याचे डायरेक्ट फॅक्टर्स झाले. आता तिघांचा प्रॉडक्ट 0 आला म्हणजे आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0 और थर्ड टर्म 0 म्हणजे याच्यात गेलं तर x चा आन्सर 1 किंवा x चा आन्सर 3 किंवा x चा आन्सर किती मायनस. हे तुमचं फायनल आन्सर. सगळ्यांना कळलं लक्षात आलं. हा पार्ट कळला का सगळ्यांना? हा पार्ट समजला का? एस्पेशली सिंथेटिकचा पार्ट कळाला का बघा. आणि हे बघा परत सांगतो मी लिमिट्स नावाचा चॅप्टर जेव्हा येईल त्यावेळी सिंथेटिक डिव्हिजन तुम्ही असं 15-20 वेळा करणार आहे. त्यामुळे मग त्याची सवय होऊन जाईल. काही घालू नका. आता लिहून घ्या. आणि मधले 2 क्वेश्चन्स तुम्ही होमवर्क साठी करा.